सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल त्या अगोदर नक्कीच एक गोष्ट मित्रांनो सांगेल. हे दोन संघ असे आहेत ज्या दोन संघाने भल्या भल्या संघांना पराभूत केलंय आणि त्यानंतर दावेदारी पेश केले राजमाता चषक 2022 या स्पर्धेची फायनल खेळण्याची. सामन्याला सुरुवात होईल. ग्रँड फिनालाचा महामुकाबला त्या अगोदर प्रेक्षकांना विनंती आहे आणि त्या अगोदर व्हॉलेंटियर्सना स्वयंसेवक आपण मैदानाच्या चारी बाजूने जा. ग्रँड फायनलचा महामुकाबला आहे आणि कोणतीही अडचण कोणते व्यत्यय यायला नको त्यासाठी आपण चारी बाजूने तैनात राहा अशी विनंती असेल. खास करून मन 11 संघ कारण आपण फायनल जिंकली आहे. तर ऑल सेट आहे. ऑफिशियल्स तयार आहेत आणि फलंदाज तयार आहेत गोलंदाज तयार आहेत. फक्त जोरदार टाळ्या होऊन जातात दोन्ही संघांसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सना या मॅच साठी. राजमाता चषक 2022 चा मानकरी कोण असेल आणि या चमचमत्या चषकाचा खरा हकदार आणि त्यासाठी अट्टहास केला जाईल दोन संघांच्या माध्यमातून. नितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती समोर असेल कुणालच्या बॅटमधून फटका येत असताना एका धावेचा पाहायला मिळतो. स्ट्राईक खातं ओपन केलं जातंय. एका धाव्याने धावफलकाला सुरुवात होते. श्री गणेश केला जातोय. ग्रँड फिनालेचा महामुकाबला काय खेळी आजच्या दिवसभरामध्ये साकारले. शेवटच्या क्षणापर्यंत सामने लढले गेल्यात झुजले गेल्यात आणि त्या लढतीनंतर अखेरकार यश ज्यांच्या हाती आलं ज्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं ज्यांचे कष्ट प्रामाणिक होते ते दोन संघ पुढे येऊन येताना पाहायला मिळतात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र त्या ठिकाणी जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या मागे. एक धाव येते. कुणाल पवार या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती असतील. जबाबदारी आहे कुणालवरती धावफलकाला गती देण्याची धावफलकाला सस्टेन ठेवण्याची आणि त्यानंतर ऍटलिस्ट बॉल टू रनच्या वरती धावा नेण्याची. एका बाजूला आई एक नाला सुपारा संघ आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर निर्मळ गाव टू गावच्या संकल्पनेतून पुढे येणारा संघ. परंतु जास्त काही फरक नसणार आहे कारण ज्या वेळेला ओपनचं क्रिकेट खेळलं जातं त्यावेळेला निर्मळ संघामध्ये फक्त निर्मळ गावातीलच खेळाडू असतात. ही जमेची बाजू निर्मळ संघाची आणि म्हणूनच या मॅच मध्ये खेळत असताना कोणत्या प्रकारचं व्यत्यय किंवा अडचण येणार नाही हे मात्र नक्की. नितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. कुणाल पवार स्ट्राईक एंडवरती आहेत. पुढील चेंडू बॅटची एज घेऊन जाते ऑन साईडला. फिल्डिंग चांगली होते रोहित यादवच्या माध्यमातून. एक धाव धावून मात्र पूर्ण केली जाते. वर्णी लागते. एकंदरीत आपण पाहिली निर्मल प्रीमियर लीग तिथून मात्र अनेक खेळाडू पुढे येताना पाहायला मिळाले. अनेक खेळाडू घडले आणि सर्वांचा ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहता टीमचं सिलेक्शन केलं गेलंय आणि म्हणूनच यशस्वी संघ म्हणून आजच्या दिवसामध्ये गाव टू गाव या संकल्पनेमध्ये निर्मळचा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यश वैती गडी बाद होईल का तर येस विकेटचं पतन यष्टीच्या रूपाने बाद होत असताना मोठा हादरा गोल्डन डकचा शिकार. यश बॅक टू डिपार्ट जात असताना पाहायला मिळतोय. प्रदोष वैती बंटो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर क्रिकेटवरती असणारं अतोनात प्रेम हे त्यांना मैदानाच्या आतमध्ये घेऊन येताना पाहायला मिळतात. निर्मलसाठी टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट असेल लेदर क्रिकेट असतील खूप चांगल्या प्रकारचं सादर करताना पाहायला मिळतात आणि म्हणूनच आता वर्णी लागते. खास करून या विकेटचा जर विचार करायचा झाला या मैदानावरती प्रदोष वैती यांचा खूप चांगला रेकॉर्ड आहे आणि म्हणूनच पाचारण करण्यात आले वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडूचा खेळ 3 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू प्रदोष यांच्यासाठी चेंडू सरळ सीमारेषा बाहेर षटकार. विकेटचं पतन गडीबाद नंबर 2.
संदीप आंबेकर नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. सँडी या नावाने खूप सारं प्रेम मिळालं या खेळाडूला आणि खूप मोठी ख्याती आहे. ज्या वेळेला प्रत्येक चौकारासाठी पप्पू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलंय. रोशन गुप्ता या ठिकाणी निरोप देऊन गेलेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न एकदा त्या ठिकाणी येते. कुणाल पवार यांच्यावरती नजर असेल कारण अटॅकिंग बॅटिंग करणं आणि गॅप मध्ये फटकेबाजी करणं ही त्यांची खासियत आहे. स्वभावाला साजेसा खेळ या ठिकाणी दर्शवावा लागेल परंतु संदीप आंबेकर एक मोठं नाव आहे या अंडरआर्म क्रिकेटमधील वसई तालुक्याच्या आणि त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा जबाबदारी तितकीशी मोठी. पंच त्या ठिकाणी वाईटचा इशारा देत असताना पाहायला मिळतात. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. राजमाता चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सिद्धिविनायक राजमाता युवा मंडळ व राजमाता महिला मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य दिव्य अशी ही अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिली. राजमाता प्रीमियर लीग RPL आज फायनलचा सामना पाहायला मिळाला. मन इलन संघ विजय होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर या मुख्य स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतो. या 2:15 आणि 2च्या सुमारास 6 धावा 6 रन्स. कुणाल पुन्हा एकदा समोर असतील. सँडी यांच्या बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू सरळ यष्ट्यांवरती जातोय. विकेटचं पतन. गडी बाद नंबर 3. विकेटचं पतन. विशाल मैदानाच्या आतमध्ये येतोय नवीन फलंदाज संडी आचार्य. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. संदेश पाटील त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतायत. चांगलं कॉम्बिनेशन कॉर्डिनेशन आणि एका वेळेला जर का आपल्याला यश प्राप्त होत असतं तर मात्र आपले दोन्ही कांदे उंच होत असतात. कॉन्फिडन्स आते आसमानात जातो आणि म्हणूनच या मॅच कडे जर आपण पाहिलं तर आई एकवीरा नालासोपारा हा संघ मात्र अतिशय चांगली आणि उजवी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने चांगली फिल्डिंग रोहित यादव करतायत. निर्धाव चेंडूची सांगता येते. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 डावा धावबल करते आहेत 6. अतिशय चांगली गुणलय करण्याची भूमिका आमचे मिस्टर तेजस दर्शक आम्हाला पाहायला मिळत आहेत. कारण आजच्या दिवसभरामध्ये खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून झालंय. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळेल. दबाव आहे परंतु या दबावाला झुगारावं लागेल. नाही जर झुगारलं तर मैदान सोडावं लागेल. कारण ग्रँड फिनालेचा महामुकाबला आहे. एक सुवर्ण संधी चालून आले या मागील राजमाता चषकातील गत उपविजेत्या संघाला या ठिकाणी हिस्ट्री क्रिएट करण्याची. निर्धाव चेंडूची सांगता. षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. नितीश पाटील आनंदाचं वातावरण आणि मैदानावर चेहऱ्यावरती एक वेगळं स्मित हास्य आहे कारण सध्याच्या घडीला त्यांचा संघ कुरगोडी करतोय. राजा देवेन परब नवीन गोलंदाजी मार्क वरती. राजा बॅटिंगसाठी सज्ज होतोय. डावेस्टीच्या बाहेर पिच होणार चेंडू परंतु हा नोचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या रूपाने धावफलकावरती ऍड होत. धावांना आपली स्ट्रेंथ बनवणं गरजेचे आहे. या धावा बोनस रूपाने येणं गरजेचे आहेत परंतु बॅटच्या सहाय्याने धावा ज्या कमी येतात त्याच्यामध्ये भर घालण्यासाठी या धावांचा वापर केला जातो. ही मात्र खंतीची बाब आहे. युटिलाइज करता आलं पाहिजे अशा प्रकारच्या धावांना. तर आणि तरच प्रभुत्व गाजवू शकता या प्रकारच्या प्लॅटफॉर्म वरती. डावेस्टीच्या बाहेर पिच झालाय. चेंडू यष्ट्यांवरती आदळतोय. राजा माघारी परततोय आणि विकेटचं पतन होत असताना अजून एक हादरा निर्मल संघाला लगावला जातोय. सुजित चव्हाण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजून एक अग्रेसिव्ह क्रिकेटर निर्मल गावामधील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा येईल. 2 चेंडू सामना झालाय. आता मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शिवमराज चांगली फिल्डिंग सादर करतात परंतु ज्या प्रकारचा फटका आलाय सुजितच्या बॅट मधून खरोखरच मानावं लागेल. ही स्ट्रेंथ आहे सुजित यांची. डान्सिंग डाऊन विकेट खेळत असताना समोरच्या दिशेने आक्रमक प्रहार करणं आणि त्याला साजेसा खेळ साकारण्याचा प्रयत्न केला गेलाय. विशालसाठी हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा मात्र अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला वापरलं गेलंय. 4 चेंडूचा खेळ झाला. 8 धावा दाखल करते. 3रं षटक प्रगतीपथावरती. गावच्या संकल्पनेतून पुढे येणार संघ आपण पाहतो निर्मळ आणि दुसऱ्या बाजूला ओपनच्या फॉर्मॅट मध्ये आई एकवीरा नालासोपारा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. सुजित पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती येतील. खूप चांगलं प्रदर्शन
NPL मध्ये सुजित यांचं सुद्धा राहिलंय आणि आता त्याच प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी करणं गरजेचं असेल. समोरच्या खेळण्याचा प्रयत्न रोहित यादव मिसफिल्ड चांगला बॅकअप नितेश पाटील यांच्या माध्यमातून होतोय. एकदा पूर्ण षटकाची समाप्ती 3 षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा आहेत. 10 रन्स ओनली 10 रन्स. चार गडी बाद होतात. अजय घानाडे नवीन फलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सुजित यांच्या बॅटमधून हा चेंडू मात्र एका धावेसाठी येईल. स्ट्राईक रोटेट होतीये. पण एकदा अजय घानाडे विशाल यांचा चेंडू जस्टिसच्या थोडासा बाहेर. पंच मात्र डॉट डिलिव्हरी त्या ठिकाणी घोषित करतील. एसटीजीची संधी होती परंतु तसं काही घडलेलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. विचारायची गरज नाही. त्याने दिला नाही याचा अर्थ विचारायचंच नाही. नाहीतर कसं होतं आपण इशारा देतोय. इंडिकेटिव्ह कोणतंही काम करायचं नाही. नाहीतर काय पार्सलिटी होते. समोरच्या खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये गेला होता टॅपच्या साहाय्याने विशालच्या माध्यमातून. विशालला ज्या गोष्टीसाठी पाठवलंय ते करण्यामध्ये थोडंसं अपयश हाती लागतंय आणि म्हणत फक्त एकच धाव. स्ट्राईक रोटेट करणारे पाहायला मिळाले. सुजित डान्सिंग डाव द विकेट उजव्या यष्टीच्या बाहेर वळण घेणारा हा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावा धावपलकर जर आपण पाहिल्या 12 धावा. चेंडूचा खेळ झालाय 4. अनुराग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅकपटन खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र बाईकच्या रूपाने जाईल एका धावेसाठी. शेवटचा चेंडू असेल. चौथ्या षटकामधील 13 धावा. दाभोलकर त्यांनी अनु मात्र कशा प्रकारची कामगिरी करतो त्यावरती नजर असणार आहे. एक प्रहार मोठा जरी आला तरी सुद्धा मॅच ऑन होऊ शकते. मोठा प्रहार लागण्याचा प्रयत्न इतका मोठा नका हवा. आता चौकार राहणं गरजेचं होतं. हा षटकार आलाय. विकेटचं बदन अनुच्या खेळीचं होतं. अंत 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्येवरती स्थिरावलेली 13 धावा. 14चं टार्गेट असेल येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. चौदाचं टार्गेट आहे. येस राकेश बिरमोळे यांच्याकडून चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक येते. प्रत्येक चौकाराला 200. येस एका चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू एका धावेसाठी जातोय. शिवम मात्र एका धाव्याने ओपन करतोय खातं आपलं. श्री गणेशा केलं जातोय. ऑरोच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य येत आहे. नक्कीच ऑरोसाठी पारितोषिक नसेल. शिवम राय समोर अजित सुर्वे. वाईटचा इशारा. खूप मोठं नाव आहे या अंडरआर्म क्रिकेटमधील अजित सुर्वे. निर्मळ गावामधून बिलॉंग करणारा खेळाडू. परंतु आज थोडीशी बॅटिंग मध्ये कमतरता जाणवली आहे म्हणूनच या टार्गेटला वाचवणं तितकंसं सोपं राहणार नाहीये. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये असे सुद्धा पराक्रम आपण पाहिलेत. मुंबई क्रिकेटमध्ये 10 चेंडू 1 धाव सुद्धा झालेला नाही मित्रांनो. हा सुद्धा एक विक्रम आहे अंडरआर्म क्रिकेटचा आणि म्हणूनच या मॅचला वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. ऑन साइडला खेळला गेला चेंडू एका धावेसाठी येतोय. चेंडूचा खेळ झाला 3 धावा. धावा करते 4. पुन्हा एकदा अजित सुर्वे समोर असेल शिवम राय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळून काढला गेला चेंडू. 1 धाव येते. शिवमने मात्र आपले गेअर चेंज केलेत.
जर का मागील मॅच पासून पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट शिवमने दाखवलंय, प्रदर्शित केलंय आणि म्हणूनच आई एकविरा नालासोपारा या संघाची बाजू थोडीशी उजवी आहे सध्याच्या घडीला. टॅपच्या साने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय एका धाबेसाठी, पुन्हा एकदा एक धाव. 14 धावांचं टार्गेट आहे 24 चेंडूंमध्ये आणि त्याला पार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. लवकरात लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न असेल आई एकविरा नालासोपारा या संघाचा. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, षटकाची समाप्ती 6 चेंडू आणि 6 धावा या पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नवीन षटक घेऊन गोलंदाज अनुराग. 18 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अनुराग नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. गणेश भिरमोळे याच्यासाठी हा चेंडू असेल. संयमी खेळ दर्शनाचा प्रयत्न, धावचीची संधी आहे. नॉट आउटचा इशारा. पॉन्टिंग पवारने फेकी करणं गरजेची होती. स्वतः हातात चेंडू घेऊन येण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शिवम यांच्या बॅटमध्ये येणारा हा चेंडू एक धाव घेऊन जातोय. 3 चेंडूचा खेळ झाला. 8 धावा दाखल करतेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 4 बोलतोय, 4 चेंडूचा खेळ झालाय. अनुराग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. शिवम साठी चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू, विकेटचं पतन, गडी बाद. शिवम राय बॅक टू डिपार्ट. आठ धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. 8 वरती धावसंख्या स्थिरावलेली. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांचा पाठलाग करत असतानाची ही दमछाक पाहायला मिळते. शिवम रायला माघारी परतावं लागतंय आणि नवीन फलंदाज रोहित यादव मैदानाच्या आतमध्ये आलाय. अनुसुद्धा एक स्माइली फेस आम्हाला दर्शवत आहेत. याचं कारण असं की मॅच मध्ये चांगलं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. एक धाव येते. षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. 9 धावा दाखल करते पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम आई एकविरा नालासोपारा संघाला. यश नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, गणेश मुरमुळे याचा यशस्वी. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतले ते. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी एका धावेसाठी येताना पाहायला मध्ये सुजित चव्हाण त्या ठिकाणी मात्र थोडीशी बीट होत आहेत. एक धाव येते. 6 हिटचा चेंडू आहे हे लक्षात ठेवायचं. 6 हिटचा चेंडू आहे त्यामुळे त्याचा फटका सुद्धा तितकाच जोराने येताना पाहायला मिळतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. यश वैतीचं हे षटक आहे. 9 चेंडू 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यश वैती गोलंदाजी मार्कवरती आहे. क्या बात आहे. एका हाताने खेळण्याचा प्रयत्न, अनोखा पराक्रम. गणेश भिरमळच्या बॅटमध्ये जुने दिवस आठवतात कदाचित आणि म्हणण्याचा आवाज येतोय मैदानाच्या बाहेरून. येस, प्रदोष वैद्यने एक चॅलेंज सुद्धा केलं होतं. 6 चेंडू 6 धावा असतात तर कदाचित हा फटका खेळला नसते गणेश भिरमळे.
एका धावेची गरज असणार आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोरच्या चेंडूला खेळला गेला आणि काय फिल्डिंग होतीये. राजा चेंडूला फील्ड करतायत. कोणती धाव नसेल. शेवटचा चेंडू असेल यश वैद्य यांचा हा चेंडू त्या ठिकाणी एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. मॅच फिनिश. सामना जिंकला आहे एकविरा नालासोपारा या संघाने. माफ करा, विकेट आहे का? यस, विकेट आहे. एका धावेची गरज आहे. षटकाची समाप्ती आणि 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. या अगोदर एकच पाहिजे होतं. 6-1. 18-8 सामना होता. 6-1 हा सामना आलाय. आणि आता रोहित यादव, सुजित चव्हाण नवीन गोलंदाजी मार्क वरती आहे. रोहित यादव फलंदाजी साठी येताना पाहायला मिळतोय. सहा चेंडू एका धावेची गरज. सुजितचा चेंडू वाईटचा इशारा. एक धाव येते आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय आई एकविरा नालासोपारा संघाने. विजय संघाचं खूप अभिनंदन. आणि हा मिळतोय आम्हाला राजमाता चषक 2022 या स्पर्धेतील विजेता, मानकरी आणि नवीन चॅम्पियन